2 मिनिटात तयार होणारा ब्रँड अख्ख्या भारतात गाजला. होय, ही गोष्ट आहे मॅगीची. 1983 साली नेस्लेने मॅगी भारतात आणली. समस्या होती, आईकडे वेळ नव्हता, पण मुलांना भूक मात्र जास्त होती. आणि मग आली 2 मिनिटात तयार होणारी मॅगी. पण इथेच ब्रँड थांबला नाही. त्यांनी नूडल्स विकले नाहीत, त्यांनी आई मुलांचं नातं विकलं. मम्मी भूक लगी है हा डायलॉग नाही, तो भावनिक हाक होती जी लाखो घरात पोहोचली. मॅगीने ॲड्स, जिंगल्स, कॅम्पस इव्हेंट्स, क्रिकेट स्पॉन्सरशिप सगळं केलं, पण फोकस एकच होतं, लोकांच्या जीवनाचा भाग होणं. हॉस्टेल्स असो, मिडनाईट क्रेविंग्स असो, मॅगी म्हणजे कम्फर्ट. 2015ला बॅन आलं, पण काय झालं, लोकांनी सोशल मीडियावरती आंदोलन केलं, मॅगी परत आणा. हे प्रोडक्टचं नाही तर कन्झ्युमर लवचं यश होतं. आज मॅगी अब्ज देशांचा ब्रँड आहे, पण खरी कमाई काय? भारताच्या प्रत्येक घरातली एक आठवण. मॅगीने शिकवलं, मार्केटिंग म्हणजे जाहिरात नव्हे, मार्केटिंग म्हणजे लोकांच्या भावना विकणं. मॅगीने 2 मिनिटात भारत जिंकला आणि हे तुम्हीही करू शकता.